तर आपण क्वेश्चन नंबर 27 सॉल्व करणार आहे. अ कार्नोट इंजिन विथ इफिशियन्सी 50% टेक हीट फ्रॉम सोर्स ॲट 600 केल्विन. तर कार्नोट हीट इंजिन दिलेले आहे ज्याची इफिशियन्सी 50% आहे आणि तो हॉट रिझर्वायरपासून टेम्परेचर हीट घेतो आहे आणि ज्याचं टेम्परेचर आहे 600 केल्विन इतकं. टू इन्क्रीज द इफिशियन्सी टू 70%. तर आता इफिशियन्सी आपल्याला वाढवायची किती, 70% जायचं आहे. कीपिंग द टेम्परेचर ऑफ सिंक सेम, म्हणजे कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर आपल्याला सेम ठेवायचं आहे. द न्यू टेम्परेचर ऑफ द सोर्स विल बी, तर हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर नवीन 70% इफिशियन्सीसाठी किती असेल ते आपल्याला फाइंड करायचं. हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए 360 केल्विन, बी 1000 केल्विन, सी 900 केल्विन आणि डी 300 केल्विन. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कार्नोट इंजिन दिलेलं आहे, त्याची इफिशियन्सी 50% दिलेली आहे आपल्याला. ओके, इफिशियन्सी रिप्रेझेंट केला जातो लेटर ईटाने आणि तो दिलेला आपल्याला 50%. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी हीट दिलेलं आहे सोर्सचं म्हणजे टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायरचं दिलेलं आहे आणि ते जे टेम्परेचर आहे ते आहे तुमचं 600 केल्विन इतकं दिलेलं आहे. ओके, पुढे आपल्याला इफिशियन्सी काय करायचं, इन्क्रीज करायचं नवीन इफिशियन्सी, आणि ही जी इफिशियन्सी आहे ती 70% पर्यंत घ्यायचं. पहिले किती होतं 50%, या 50% पासून आपल्याला किती करायचं आहे 70% पर्यंत आपल्याला इफिशियन्सी घेऊन जायची. ओके, पण या ठिकाणी जे सिंक आहे टेम्परेचर सिंकचं ते कसं ठेवायचं आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं. म्हणजे TC या आणि TC1 घ्या, दोघांचं टेम्परेचर कसं असणार आहे, सेम असणार आहे. तर तुम्हाला सांगितलंय न्यू टेम्परेचर फाइंड करायचं त्या सोर्सचं, म्हणजे आपल्याला TH1 या ठिकाणी काय करायचं, फाइंड करायचं आहे. एक काम करू, पहिले इफिशियन्सी दिलेलं आहे. हीट इंजिन जर घेतलं, हीट इंजिनचा इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो TH - TC डिवायडेड बाय TH आणि पर्सेंटमध्ये, मग याला कशाने मल्टिप्लाय करायचं 100. तर हा डायरेक्टली आपल्याला कशामध्ये भेटेल, पर्सेंटमध्ये. तर आपल्याला पहिल्या केसमध्ये इफिशियन्सी दिलेली किती पर्सेंट, 50%. तर इफिशियन्सीच्या जागी आपण किती टाकणार, 50 टाकणार. इज इक्वल टू हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर दिलेलं आहे किती 600 मायनस TC दिलेलं नाही, डिवायडेड बाय परत TH किती तर 600 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने 100. आपण पर्सेंटचं कन्वर्जन गायब झालं. आता 100 इकडे मल्टिप्लाय, नाही तर त्याच्या आधी हा 0 काय झाला, कॅन्सल झाला. मग 6 इकडे काय डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग 50 × 6 इज इक्वल टू 600 मायनस TC. 5 6 जा किती राहिला 30, म्हणजे 300 इज इक्वल टू 600 मायनस काय झाला TC. मग मायनस TC इकडे काय होणार प्लस, मग 600 मायनस 300, हा इकडे प्लस होता, इकडे काय आला मायनस, म्हणजे आपलं जे कोल्ड रिझर्वायर त्याचं टेम्परेचर किती येणार 300 केल्विन. आता हे जे टेम्परेचर आहे तर पहिल्या सिस्टीमसाठी आणि दुसऱ्या सिस्टीमसाठी दोघांसाठी कसं आहे सेम, मग TC1 आणि TC2 आपल्याला सेम आहे. आता इफिशियन्सी जी आहे दुसऱ्या केसमध्ये ती आपल्याला इन्क्रीज करायचं, किती करायचं आहे 70% करायचं आहे. सेम फॉर्म्युला TH1 मायनस काय करू आपण TC1 डिवायडेड बाय अगेन TH1 आणि पर्सेंटमध्ये आहे तर याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला कशाने 100ने. ओके, इफिशियन्सी आपण किती पर्सेंट करणार आहे 70%. ओके, हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर आपल्याला फाइंड करायचं आहे. मग TH1 जो आहे तो तसा ठेवा, TC1 म्हणजेच आपला TC आणि तो किती येतं 300 पुट केला आणि डिवाइड बाय काय राहिला तर TH1 आणि या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं आपल्याला कशाने 100ने. ओके, आता इथला 0 आणि इथला 0 काय आला कॅन्सल, 10 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड करा. मग 7ला 10ने डिवायडेड केलं आणि या ठिकाणी जो राहिला तो करायला TH1 मायनस 300 डिवायडेड बाय TH1. आता 10ने जर याला डिवायडेड केलं तर 0.7 आणि अजून TH1 इकडं डिवायडेड, इकडे काय करा तर त्याला मल्टिप्लाय करा इज इक्वल टू TH1 मायनस किती राहिला 300. ओके, आता मायनस 300 आहे, इकडे काय करून घ्या प्लस करून घ्या, म्हणजे 300 इज इक्वल टू करायला TH1 मायनस 0.7 TH1. आता या दोघांचे जर सबट्रॅक्शन केलं तर भेटेल 0.3 TH1 इज इक्वल टू काय राहिला 300. सपोज आज 0 पॉईंट कॅन्सल करायचा आहे, मग 3 TH1 इज इक्वल टू काय भेटेल तर आपल्याला 3000 आणि 3 कडे डिवायडेड करून टाका, मग आपल्याला TH1 भेटेल किती 1000
केल्विन. मग जर तुम्हाला इफिशियन्सी जर इन्क्रीज करायचं असेल 50% पासून 70%, तर नवीन जी हीट इंजिन आहे त्याचं हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर तुम्हाला किती ठेवावं लागेल तर 1000 केल्विन. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच किती 1000 केल्विन. टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर फॉर इफिशियन्सी 70% इज 1000 केल्विन.